सरकारची जबाबदारी आहे की ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देणे, मात्र सरकारने टाळाटाळ केली किंवा निदर्शने केली म्हणून पोलिसांनी शेतकऱ्यांना झोडपून काढलं. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. शाहू महाराजांची शतकोत्तर जयंती साजरी करत असताना शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचं काय झालं? विधानसभेच्या तोंडावर आपण अडचणीत येणार म्हणून शक्तीपीठाचे भूसंपादन थांबवलं असं सांगतात, मात्र आम्हाला स्थगिती नको. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव शाहू महाराजांची मात्र कैफियत शेतकऱ्यांची. जनकस्थळापासून ते स्मृतीस्थळापर्यंत पदयात्रा काढणार आहेत. सरकारला शाहू महाराजांनी सद्बुद्धी द्यावी यासाठी आम्ही ही पदयात्रा काढणार आहोत. मुख्यमंत्री शब्द देतात मात्र सोयीस्करपणे विसरतात. न्यायव्यवस्थेवर तर कसा विश्वास ठेवायचा? शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. एखादी बातमी व्हावी म्हणून आम्ही काही करत नसतो. विषय संपला असे म्हणून तो संपतो. शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शब्द देतात आणि ते जर सोयीस्कर विसरतात. आणि मी मगाशी सांगितलं कुणाकडे न्याय मागायचा? ज्या गुन्ह्यासाठी 7 वर्ष, ज्या कलमामुळे 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा होणारे आहे ते कलम असून सुद्धा जर का आमचे कार्यकर्ते 8-8 दिवस जर का पोलीस कस्टडीमध्ये राहत असतील तर आता न्याय व्यवस्थेवर जर कसा विश्वास ठेवायचा आणि कुणावर विश्वास ठेवायचा? तो शब्द पाळण्याची सुबुद्धी त्यांना शाहू महाराजांनी द्यावी ही कैफियत घेऊन ही यात्रा 26 जूनला सकाळी 8 वाजता कागलवरनं निघणार आहे. कशाचं? अजून काही निर्णय झालेला नाही आहे. हे असंच शेतकऱ्यांच्या एकजूट जे आहे त्याच्यामध्ये फूट निर्माण व्हावे, शेतकरी बेसावध राहावेत म्हणून वक्तव्य होत आहेत. परंतु अधिकाऱ्याने सांगितलं की अशा प्रकारचा आदेश आमच्याकडे आलेला नाही. मी आता इथं पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी अधिकाऱ्यांना विचारूनच आलो. सुवर्ण महोत्सवी आमची संकल्पनाच अशी आहे की शाहू महाराजांचं सुवर्ण महोत्सवी जयंती आणि कैफियत ऊस उत्पादकांनी शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची ही संकल्पना आमची आहे. 150 वर्ष आहेत त्यामुळे 150 लोक त्याच्यासाठी आम्ही टी-शर्ट तयार केले. 150 लोक चालत असतील, त्याच्यापेक्षा जास्त असतील पण कमी असणार नाही. विषय संपला असं होऊन विषय संपत नसतो. त्याला आदेश द्यावा लागतो आणि तो आदेश आलाय का? आला असला तर चंद्रकांत दादांनी तो दाखवावा किंवा दादा भूषणनी तो दाखवावा. आम्ही हा आदेश काढलेला आहे आणि आम्हाला स्थगिती नको आहे, कारण आम्हाला जमिनीच द्यायची नाहीत, कारण हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे रद्द पाहिजे. कुणासाठी चाललाय शक्तीपीठ? कुणी मागणी केली? कुठं वाहतुकीची समस्या निर्माण झालेली आहे? नक्कीच आहे. तो रस्ता नीट चालत नाही, तो तोट्यात चाललेला आहे. हे मी म्हणतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवण्याची गरज नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारा की खरोखरच तुम्ही जो काही रस्ता बांधलेला आहे तो नफ्यात आहे का तोट्यात आहे. ते सांगतील. आम्हाला अपेक्षित टोल वसूल होत नाही म्हणून. काही लोक म्हणतील भविष्याचा वेध घेऊन आम्ही रस्ता करतोय. त्याच्यासाठी आता गरज नाही ना, आहे तो चालू देत, तो त्याच्यावर गर्दी होऊन देत, पण मग पर्यायी रस्ता 22 वर्षांनी करा ना. आता कशाला करताय तुम्ही? राजर्षी शाहू महाराजांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरा होतोय. राज्य सरकार मोठ्या धूमधाम पद्धतीने ती साजरा करीत आहे. परंतु हे करत असताना ज्या शाहू राजांनी शेतकऱ्यांच्यासाठी प्रचंड काम केलं त्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन सुद्धा गेल्या वर्षी शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत. ज्या शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्यासाठी एवढं काम केलं त्या शाहू राजांच्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत. त्यामुळं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि सरकारनं मध्यस्थी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे 100 रुपये द्यावे. त्या मागणीसाठी शाहू महाराजांचं जनक स्थळ ते शाहू महाराजांची स्मृतीस्थळ या ठिकाणी शेतकऱ्यांची 150 पोरं घेऊन 26 जून रोजी शाहू जयंतीला सकाळी 8 वाजता कैफियत यात्रा घेऊन मी कोल्हापूरला जाणार आहे.
कागल ते कोल्हापूर आम्ही पण तुमच्यावर आहोत. साकडे घालतो तेव्हा तेव्हा काही ना काही यश मला मिळतं. 2011ला मी पांडुरंगाला साकडे घालून बारामतीला निघालो. जवळजवळ टनाला 600 रुपये मिळाले. चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळावर जाऊन साकडे घातलं. त्यानंतर साखरेच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारला सबसिडी द्यावी लागली. त्यामुळे किमान 200 ते 300 रुपये साखर कारखान्यांच्याकडून आम्हाला वाढून मिळालं. जेव्हा जेव्हा आम्ही काही करतो, काही साकडे घालतो, कारण आमचे प्रयत्न हे प्रामाणिक असतात, दिखाऊ नसतात, किंवा एखादं बातमी व्हावी म्हणून आम्ही काही करत नसतो. त्याच्यातून काही ना काही शेतकऱ्यांच्या पदरात पडलं पाहिजे म्हणून आमचे प्रयत्न असतात. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक प्रचंड असं आंदोलन केलेलं होतं. आणि त्या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं मागणी होती ती मागील वर्षी तुटलेल्या ऊसापासून FRP देऊन सुद्धा कारखान्यांना जो फायदा झालेला आहे त्या फायद्यातला हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. किमान 400 रुपयाची आमची मागणी होती. आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान 23 नोव्हेंबर 2023ला जेव्हा पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग आम्ही रोखून धरला होता जवळपास 10 तास, त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केली. शाहू महाराज त्या ठिकाणी आलेले होते. कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केली. आणि या सगळ्यांच्या मध्यस्थीमुळं असं ठरलं की ज्यांनी 3000 पेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत त्यांनी अजून 50 रुपये शेतकऱ्यांना द्यायचे, आणि ज्यांनी 3000 रुपयेपेक्षा कमी पैसे दिलेले आहेत त्यांनी 100 रुपये प्रति टन शेतकऱ्यांना द्यायचे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारची हमीपत्र दिलेली होती. त्या संदर्भातला प्रस्ताव ऊस दर नियंत्रण समितीच्या संमतीसाठी म्हणून अनेक कारखान्यांनी पाठवलेले आहेत. काही कारखाने अजून पाठवायचे राहिलेले आहेत. परंतु सरकारची ही जबाबदारी होती पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देण्याची. परंतु सरकारने टाळाटाळ केली. दरम्यानच्या काळामध्ये मुख्यमंत्री जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते तेव्हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निदर्शनं केली. तर अक्षरशः गुन्हेगारांना वागणूक द्यावी त्या पद्धतीनं पोलिसांनी पट्ट्यानं झोडपून काढलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असते त्या गुन्ह्यासाठी आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्याची आवश्यकता नाही, त्यांना पोलीस स्टेशनमध्येच जामीन द्यावा. परंतु केवळ निदर्शनं केली त्यामुळं त्यांच्यावर जी कलमं घातली होती त्या कलमानुसार तो गुन्हा सिद्ध झाला असता तरी सुद्धा 3 महिन्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकत नाही अशी कलमं होती. पण तरी सुद्धा स्वाभिमानीचे कार्यकर्ते 8 दिवस पोलीस कस्टडीमध्ये राहिले. कोर्टानेही त्यांना पोलीस कस्टडी दिली, PC दिली.